आणि आता दक्षिणेकडे येऊया। केरळम विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ आघाडीनं दणदणीत विजय मिळवलाय। 10 वर्षांनंतर काँग्रेसनं राज्याच्या सत्तेत पुनरागमन केलंय। देशात डाव्यांचा गड समजला जाणाऱ्या केरळममधूनही आता डाव्यांची सत्ता गेलीये। मतमोजणीच्या आतापर्यंतच्या कलांमध्ये काँग्रेसनं 100हून अधिक जागांवर आघाडी घेतलेली आहे। त्यामुळे केरळमध्ये काँग्रेसची सत्ता येणार हे चित्र हळूहळू स्पष्ट होतंय। फक्त काही जागांची मतमोजणी पूर्ण होणं बाकी आहे। आता केरळमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। काँग्रेसची सत्ता असलेलं दक्षिणेतलं हे तिसरं राज्य आहे। तेलंगणा, कर्नाटक आणि आता केरळमध्येही काँग्रेसची सत्ता आली आहे। पाहूया केरळचे मुख्यमंत्री कोण होतील। 5 टर्म आमदार असलेले आणि सध्या विरोधी पक्षनेते असलेले व्ही.डी. सतीसन, तसंच अनेक आमदारांचा पाठिंबा असल्याने गांधी कुटुंबाचे निष्ठावंत समजले जाणारे के.सी. वेणुगोपाळ, तर संघटनेवर पकड असलेले आणि महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांची नावं मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहेत। दहा वर्षांनंतर काँग्रेसनं केरळमध्ये कमबॅक केलेला आहे। याची मुख्य 5 कारणं कोणती आहेत यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। सत्ता विरोधी लाटेचा लाभ झाला। डाव्यांची सलग 2 टर्म सत्ता होती। जनतेची नाराजी ही काँग्रेसच्या पथ्यावर पडली। काँग्रेसनं तिकीट वाटप करताना प्रस्थापितांऐवजी तरुणांना संधी दिली। अल्पसंख्याक मतांचं एकत्रीकरण केलं। मुस्लिम आणि ख्रिश्चनांची मतं मिळवण्यात काँग्रेसला यश आलं। तळागाळात संघटनेला स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेसला यश मिळालं होतं। त्यामुळे विधानसभा विजय हा सोपा गेला। तर डाव्यांचे नेते पिनराई विजयन यांची घसरलेली लोकप्रियता आणि त्यांच्याच मतदारसंघात झालेली त्यांची दमछाक ही काँग्रेसच्या पथ्यावर पडली।